दीप्ती मगर चौधरी, जिने आपल्या 3 वर्षाच्या बाळाच्या समोर आत्महत्या केली. हुंड्याच्या कारणासाठी तिची आत्महत्या झाली होती. या पाठीमागे गेले 1 महिना उलटून गेला. 4 आरोपींवरती आरोपपत्र ठेवण्यात आलं होतं, परंतु त्यातले फक्त 2च आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. बाकीचे अजून 2 आरोपी फरार आहेत. पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक गणेश, आपण त्यांच्या वडिलांशी बोलूया. काय सांगितलं साहेबांनी? आम्ही प्रथम 1 महिना झालं पुण्याच्या SP साहेबांचा वेळ मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी वेळ दिलेला नाही आम्हाला. बारामती येथे जाऊन भेटण्याचं काल सांगितल्यानंतर आज आम्ही इथं ॲडिशनल कमिशनर साहेबांना भेटलो आणि आमचं म्हणणे मांडलं. आमचं म्हणणं एवढंच आहे की आरोपी 4 आहेत. FIR मध्ये 4 आरोपी आहेत. 2 आरोपी 1 महिना झालं बाहेर फिरतात, त्यांना पकडू शकले नाहीत. इव्हन आम्हाला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सुद्धा दिलेला नाहीये. त्या संदर्भात आम्ही साहेबांशी चर्चा केली. काय आमच्या मुलीला न्याय मिळण्यासाठी आम्ही दारोदारो फिरतो, परंतु ते 2 आरोपी नाहीत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी दीप्तीचे वडील होते. ते म्हणतायत आम्ही न्यायासाठी दारोदारी फिरतोय, परंतु न्याय मिळेल का नाही अजून आशा वाटत नाही. त्याचबरोबर आता दीप्ती मगर यांच्या आई आहेत. आई, तुम्ही आज त्यांना भेटलात साहेबांना. साहेबांनी काय, तुम्हाला वाटतं का साहेबांकडून न्याय मिळेल किंवा ते आरोपी पकडले जातील? साहेबांनी दिले आश्वासन, पण त्यांच्या खाली जे काम करणार आहेत त्यांनी प्रयत्न केले तर आरोपी नक्की सापडतील. त्यांनी प्रयत्न करावे अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. ह्यांना जर शिक्षा झाली तर बाकीच्या मुली स्वतःला सुरक्षित समजतील. आम्ही न्यायाची प्रतीक्षेत आहोत. ॲक्च्युअली काय झालेलं आहे की महिना उलटून गेलेला आहे आणि महिना म्हणजे खूप झालं. ते दोघं जण काय असे कुठेही जाऊन बसलेत किंवा असं नाही. खालचे जे पोलीस लोक आहेत त्यांनी थोडं अजून प्रयत्न करून त्यांना पकडलं पाहिजे आणि ॲटलिस्ट हजर केलं पाहिजे. त्यांच्याकडून त्या तपासाला अजून वेग येईल, म्हणजे त्यांना जर त्यांनी घेतलं ताब्यात तर अशी आमची इच्छा आहे की ते दोघंही आम्हाला पाहिजेत, अटकेत पाहिजेत आणि या चौघांनाही शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या मुलीला न्याय हा मिळालाच पाहिजे ही आमची विनंती आहे कळकळीची. आज भेटलो साहेबांना, तर त्यातनं तर साहेबांनी आश्वासन दिलेले आहे की जे बाकी 2 फरारी आरोपी आहेत त्यांना आम्ही प्रयत्न करतोय. पण पोलीस स्टेशनमधनं आम्हाला असं सांगण्यात येतं आहे की यांचा ह्या दोघांचा ह्यात काही सहभाग नाही असं बोलण्यात येत आहे. तर आम्हाला तेच साहेबांना सांगायचं होतं की हे थोडं जर साहेबांनी पाहिलं आणि जर व्यवस्थित तपास केला तर हे 2 आरोपी पण जे फरारी आहेत ते सापडू शकतात.